श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकानं जर तुम्ही हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडला तर येत्या 24 तासात तुमच्या आयुष्यात जे काही घडेल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्हीच असाल. कारण आजचा हा संदेश कोणताही साधंसुद्ध राशी भविष्य नाही मित्रांनो, तर हे प्रत्यक्ष नियतीने व कालचक्राने तुमच्या विनाशाचा काळ सुरू होण्यापूर्वी दिलेला हा शेवटचा आणि सर्वात भयानक इशारा आहे. गेल्या काही दिवसापासून तुमची रात्रीची झोप उडाली आहे का? मनात सतत विचित्र अनामिक भीती दाटून येते का? तुमचं मन आतून ओरडून ओरडून सांगतंय का की काहीतरी अघटित घडणार आहे? जर हो असेल तर सावध व्हा, कारण तुमचा हा भ्रम नाही तर निसर्गाने तुम्हाला दिलेला पूर्वसंकेत आहे मित्रांनो. तुमच्या घरात, तुमच्या नात्यात, तुमच्या अंथरुणावर बसून तुमच्या ताटात खाणारा आणि पाठीमागून तुमच्या काळजात खंजीर खुपसणारा तो भयानक शत्रू आता रंगेहात पकडला जाणार आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचा आत्मा समजलं, जिच्यासाठी तुम्ही स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं, नेमकी तीच व्यक्ती तुमच्या विनाशाचा व तुमच्या मृत्यूचा सापळा रचत होती. हे काळजाला ठोका चुकवणारं महासत्य आता मी तुमच्या समोर आणणार आहे. पुढचे 24 तास कर्क राशीसाठी अत्यंत धोकादायक व काळजाचे पाणी पाणी करणारे ठरणार आहेत. स्वतः देव तुम्हाला या संकटातून वाचवायला आलाय मित्रांनो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत डोळे आणि कान उघडे ठेवून पहा, कारण आज तुमच्या आसपास वावरणाऱ्या त्या नराधमाचा असा काही बुरखा फाडणार जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. लक्षात घ्या मित्रांनो. तर कर्क राशीच्या जातकाने आजचा हा विशेष संदेश ऐकण्यापूर्वी स्वतःचं मन दगडासारखं घट्ट करा, कारण येत्या काही तासात तुमच्या आयुष्यात असं एक महाभयंकर सत्य समोर येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुम्ही नेहमी स्वभावाने अत्यंत हळवे, दयाळू आणि समोरच्याला स्वतःचे सर्वस्व मानणारे आहात, पण नेमकी याच गोष्टीचा गैरफायदा तुमच्याच अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने घेतलाय. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या मनात जी अनामिक भीती दाटून येत आहे, ती रात्रीची झोप उडत होती किंवा मन अस्वस्थ होत होतं मित्रांनो, तो कोणताही भ्रम नव्हता, तर तो निसर्गाने तुम्हा दिलेला एक पूर्व संकेत होता. ज्या व्यक्तीला तुम्ही सुख दुःखात साथ दिली, जिच्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्त आटवलं, नेमकी तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे एक असा कुचकट आणि विनाशाचा खेळ रचत होती ज्याचा खुलासा आता अचानक होणार आहे. हा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तो तुमच्या रोजच्या उठण्या बसण्यातील, तुमच्या घरात, नात्यात, मित्रपरिवारात, भावकीमध्ये अत्यंत गोड बोलून वावरणारा एक क्रूर मुखवटा आहे. हा व्यक्ती तुमच्या समोर इतकी सहानुभूती दाखवतो की तुम्हाला त्याच्यावर संशय घेण्याची सुतराम शक्यता वाटत नाही, परंतु तुमच्या परिस्थितीत तुमच्याच प्रगतीवर जळणारा, तुमच्या आर्थिक नुकसानाची वाट पाहणारा आणि तुमच्या नावाची बदनामी करणारा हाच तो मुख्य सूत्रधार आहे मित्रांनो. ग्रहाची बदललेली अत्यंत उग्र चाल आता अशा काही धक्कादायक घटना घडवून आणणार आहे ज्यामुळे या व्यक्तीचे शब्द, पाठीमागची काळी सत्य रंगात पकडली जातील. जेव्हा हा भुरका पाटेल तेव्हा तुमच्या भावनाचा आणि विश्वासाचा अक्षरशः चक्काचूर होईल. पण स्वतःला पूर्णपणे सांभाळा मित्रांनो, कारण हा तुमच्या सहनशीलतेचा अंत नसून प्रत्यक्ष ईश्वराचा न्याय आहे. या क्षणी सिंहगर्जना करण्याऐवजी त्या धोकेबाज व्यक्तीचा वाद घालून स्वतःची ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा अत्यंत अबोल राहून ही परिस्थिती हाताळा आणि नशिबाचा हा न्याय शांतपणे उघड्या डोळ्यांनी पहा. मित्रांनो, हे तुमचे नुकसानमुळेच नाही तर प्रत्यक्ष स्वामी समर्थ आणि ईश्वरी शक्तीने तुम्हाला एका मोठ्या खाईत पडण्यापासून वाचवण्यासाठी, त्या चुकीच्या मतलबी माणसाला तुमच्या आयुष्यातून लाथ मारून बाहेर काढण्यासाठी रचलेला हा दैवी आराखडा आहे. देव तुम्हाला एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर काढत आहे हे नेहमी लक्षात ठेवा, कारण या वादळानंतर तुमच्या मनावरील सर्व ओझ हलकं होणार असून कर्क राशीच्या जातकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी सुवर्ण वेळ आणि भाग्याची नवी कलाटणी सुरू होणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या मऊ व संवेदनशील मनाचा गैरफायदा घेऊन तुमच्याच घरात किंवा जवळच्या वर्तुळात वावरणारा तो गुप्त शत्रू आता पूर्णपणे उघडा पडणार आहे. हा व्यक्ती तुमच्या इतक्या जवळ आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील अत्यंत गोपनीय गोष्टी आणि पैशाचे व्यवहार देखील त्याच्यासोबत नकळत शेअर केले आहेत. तुमच्या समोर हा माणूस जगातील सर्वात मोठा हितचिंतक असल्याचा आव्हानतो. तुमच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात खोटा सहभाग दाखवतो, पण तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्याच विनाशाचा आणि अपयशाचा सापळा रचत असतो.
ग्रहाची बदललेली चाल स्पष्ट संकेत देत आहे की या व्यक्तीची नजर तुमच्या सुखावर आणि प्रगतीवर लागली आहे. त्यामुळे तुमच्या घरात विनाकारण कटकटी आणि मानसिक त्रास निर्माण होत आहे. कर्क राशीच्या जातकांनो, येत्या काही तासात निसर्ग स्वतः अशी एक परिस्थिती निर्माण करेल जिथे या कपटी व्यक्तीचा खोटा मुखवटा तुमच्या डोळ्यासमोर गळून पडेल. अशी एखादी घटना घडेल किंवा एखादा असा गुप्त निरोप तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्यामुळे या व्यक्तीचे खरे रंग, पाठीमागे रचलेले कारस्थान रंगात पकडले जातील. ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी धावून गेलात त्याचे हे भयानक रूप पाहून तुमच्या काळजाचा ठोकाही चुकेल आणि विश्वासाला तडे जातील. परंतु हे सत्य समोर आल्यावर संतापाच्या भरात कोणताही विक्राळपणा करू नका, कारण हा शत्रू तुमच्या मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला, आणि त्यामुळे शांत राहूनच त्याची खळी उधळून लावणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, ईश्वराने या व्यक्तीचा चेहरा तुमच्या समोर आणणं हे तुमच्यासाठी शाप नसून एक मोठा आशीर्वाद आहे, कारण देव तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवत आहे. या धोकेबाज माणसाचा वाद घालवण्यात आणि त्याला जाब विचारण्यात आपली अमूल्य वेळ वाया घालू नका. तर त्याचा खरा चेहरा ओळखल्यानंतर त्याच्यापासून सन्मानाने आणि शांतपणे कायमचं दूर व्हा. तुमच्या आयुष्यातून या नकारात्मक ऊर्जेचा अंत होणे अत्यंत गरजेचं आहे, कारण जोपर्यंत हा कचरा तुमच्या घरातून मनातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमच्या भाग्याची दारं उघडणार नाहीत. प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून या शत्रूचा कायमचा बंदोबस्त करत आहे. त्यामुळे नशिबाच्या या न्यायावर पूर्ण श्रद्धा मात्र नक्की ठेवा. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण परीक्षा आणि भीषण आर्थिक कोंडीचा काळ आता कायमचा संपणार आहे, कारण ग्रहांची उग्र चाल आता अचानक अत्यंत शांत, अनुकूल आणि प्रबळ होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या पैशांच्या चणचणीचा सामना करत आहात ती अडचण ग्रहांच्या या शुभ परिवर्तनामुळे एका झटक्यात दूर होईल. तुमची रखडलेली कामे आणि रखडलेले पैशाचे मार्ग आता अचानक मोकळे होणार असून नोकरी आणि व्यवसायामध्ये अभूतपूर्व धनलाभाचे अत्यंत शक्तिशाली आणि शुभ योग जुळून येत आहेत. आजवर तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे ते नकारात्मक लोक दूर झाल्यामुळे निसर्गाने तुमच्या भाग्याची दारे पूर्णपणे उघडी केली आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या या महाबदलामुळे येत्या काही तासांत एका अत्यंत अज्ञात, अनपेक्षित आणि चमत्कारी माध्यमातून तुमच्याकडे अशी काही मोठी सुवर्ण संधी चालून येईल जी तुमच्या आर्थिक परिस्थितीचे संपूर्ण चित्रच बदलून टाकेल. बऱ्याच दिवसांपासून बाजारात अडकलेले तुमचे जुने पेमेंट किंवा कर्ज फिटण्याचे मार्ग मोकळे होतील. ज्या आर्थिक विवंचनेमुळे तुमची रात्रीची झोप उडाली होती तिथून आता तुमची मुक्तता होणार असून मनावरील खूप मोठे ओझे हलके होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ संपत्ती घेऊन येत नाहीये, तर हा ग्रहयोग तुमच्यात एक अशी प्रचंड मानसिक ताकद आणि आत्मविश्वास निर्माण करणार आहे जिथे तुम्ही हृदयाऐवजी बुद्धीचा अचूक वापर करून पाऊल उचलाल. कर्क राशीच्या जातकांनो, या शुभ काळात परिस्थिती तुमच्यासमोर दोन मार्ग उभे करेल, जिथे तुम्हाला क्षणिक मोहाला किंवा कोणाच्याही भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी न पडता केवळ बुद्धीचा वापर करून एक अत्यंत कठोर आणि क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागणार आहे. तुमचा हाच एक धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या अशा सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल ज्याची कल्पना तुमच्या शत्रूंनी कधी स्वप्नातही केली नसेल. तुमच्यामध्ये संकटातून मार्ग काढण्याची आणि शांत राहून क्रांती करण्याची जी अफाट बुद्धिमत्ता आहे ती आता या शुभ ग्रहयोगामुळे संपूर्ण जगासमोर प्रकाशात येईल आणि समाजात तुमचा गेलेला हुद्दा व गेलेला आत्मसन्मान तुम्हाला दुप्पट वेगाने परत मिळेल. कर्क राशीच्या जातकांनो, ज्या लोकांनी आजवर तुमच्या क्षमतेचा चुकीचा अंदाज लावला, तुम्हाला नेहमी कमी लेखले आणि मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता तुमचे मत ऐकण्यासाठी आणि तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी स्वतःहून उत्सुक असतील. हा काळ स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा नसून शांत राहून तुमचे वैभव वाढवण्याचा आहे, कारण ग्रहांच्या अनुकूलतेमुळे मिळणारे तुमचे हे यशच तुमच्या विरोधकांसाठी सर्वात मोठे आणि चोख उत्तर ठरणार आहे. जेव्हा तुमची प्रगती आणि नशिबाची ही नवी झेप तुमचे शत्रू पाहतील तेव्हा त्यांचे धाबे दणाणतील आणि ते स्वतःहून तुमच्यासमोर मान खाली घालतील. ईश्वरी न्याय आणि उत्तम ग्रहमान आता पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. जर तुम्हालाही गेल्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात असे बदल जाणवत असतील, मनात अस्वस्थता येत असेल, तर निसर्गाच्या या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमच्या पाठीशी उभी असलेली ईश्वरी शक्ती आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तसेच या संकटातून स्वतःला सुखरूप बाहेर काढण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने
जय श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची सकारात्मक ऊर्जा अधिक प्रबळ होईल. हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलणारा व्हिडिओ तुमच्या खास मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तेही या मोठ्या फसवणुकीपासून वेळेत सावध होतील. आणि अशाच प्रकारची विस्मयकारक, सत्य आणि सडेतोड माहिती रोज सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीचे बटन बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच रहस्यमयी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.